स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोधावरती चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे आत्मबोध हे एक प्रकरण ग्रंथ असून आचार्य शंकरांनी याची रचना केलेली आहे. आत्तापर्यंत आपण 31व्या श्लोकापर्यंत पोहोचलो आहोत. आज 32वा आणि शक्य झाल्यास 33वा या 2 श्लोकाची आज चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. संदर्भ लागेल म्हणून 31वा श्लोक त्याची थोडी चर्चा करूया. 30 आणि 31 हे 2 श्लोक जे आहेत या ग्रंथाचे, त्याला श्रवण या एका कॅटेगरीमध्ये टाकलं तर हे आपल्याला सोयीस्करच होईल. कारण की आपल्याला माहीत आहे की वेदांतामध्ये श्रवण, मनन आणि निदिध्यासनम या 3 गोष्टींचं म्हणजे हे 3 स्टेप्स आहेत, 3 पायऱ्या आहेत. आत्मतत्वाच्या बाबतीत सारखं सारखं ऐकायचं, त्याच्यानंतर मनन करायचं. मनन का करायचं? की आपल्या मनात जे काही पण शंका असतील त्याचं निराकरण करण्याकरता त्याच्यावरती मनन करायचं आणि मग त्याच्यावरती ध्यान करायचं. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? की मी शरीर नाही आहे, मी हे जे काही प्रकृती बघत आहे, जे काही निसर्ग बघत आहे, जे काही अविद्येचा खेळ बघत आहे, हे सर्व मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे आज आहे उद्या नाही. हे नुसतं विचार करून नाही, विशेष करून ध्यान करायचं म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपावरती ध्यान करायचं. आत्मस्वरूपावरती ध्यान करायचं म्हणजे नेमकं त्या गोष्टीला पकडणं फार अवघड असतं. कारण की ध्यान आपण हे आपल्या इंटलेक्ट किंवा बुद्धी किंवा मनावरती करत असतो आणि सगळी माया, सगळी अविद्या या बुद्धीमध्येच आणि मनातच भरलेली आहे. तर ध्यानाच्या माध्यमातून की मी शरीर नाही, मी शरीर नाही,
मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी इंद्रिय नाही, असं सतत मग मी काय आहे, तर मी अनंत स्वरूप, सच्चित आनंद, नित्यशुद्ध बुद्धमुक्त, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी असं आत्मा आहे. तर त्या सतत ध्यानाला, या प्रकारच्या विचारांवरती ध्यान करणे, स्वतःच्या स्वरूपावरती ध्यान करणे, त्यालाच म्हणतात निदिध्यासनम. तर 30 आणि 31 हे जे 2 श्लोक याची चर्चा आपण केलेली आहे, हे पडतात श्रवण या श्रेणीमध्ये पडतात. आज 31वा श्लोक आपण त्याचा थोडासा संदर्भ घेऊया. आविद्यकम शरीरादि दृश्यम बुधबुधवत्क्षरम एतद्विलक्षणम विद्यात अहम ब्रह्मेति निर्मलम. हा जो विचार आचार्य सांगत आहे, हा जो श्लोक, त्याचा काय अर्थ? आविद्यकम शरीरादि दृश्यम बुधबुधवत्क्षरम. हे शरीर आणि हे दृश्य म्हणजे हे निसर्ग, हे दोन्ही हे कसे आहेत? आविद्यकम म्हणजेच मायानी बनलेले आहेत, अविद्यानी बनलेले आहेत. आणि कसे आहेत? बुधबुधवत्क्षरम म्हणजे जसे पाण्यावरती बुडबुडे असतात, आपण बघतो पाण्यावरती म्हणजे बुडबुडे निर्माण होतात आणि काही सेकंदात त्यांचं अस्तित्व नष्ट होऊन जातं. तर म्हणून हे शरीर आणि हे सगळी प्रकृती, हे दृश्य, हे जो मायाचा खेळ सुरू आहे, हा कसा आहे? पाण्यावरती बुडबुड्याप्रमाणे अतिशय क्षणिक आहे आणि क्षर आहे. क्षर म्हणजे नष्ट होणारा. पुढे एतद्विलक्षणम विद्यात अहम ब्रह्मेति निर्मलम. पण म्हणजे आचार्य सूचना देत आहे, तू स्वतःला असं जाण की मी एतद्विलक्षणम म्हणजे या शरीरापासून आणि या प्रकृती किंवा निसर्गापासून किंवा या मायेपासून मी वेगळा आहे. एतद्विलक्षणम, विलक्षणम विद्यात अहम ब्रह्मेति. मी कसा आहे? मी साक्षात ब्रह्म आहे. आणि ते पण कसा? विद्यात. विद्यात अहम ब्रह्मेति निर्मलम. निर्मलम म्हणजे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. निर्मलम, अतिशुद्ध. इथे अजून एक निहित अर्थ आहे या ब्रह्मतत्वाचा, की जसं पाण्यावरती बुडबुडे, त्यांचं अस्तित्व आपल्याला दिसतं पण पाण्याशिवाय त्याचं अस्तित्व नसतं. तसंच हे जरी हे मायाचा सगळा खेळ ही अविद्या आहे, पण हे याचं आधार काय आहे? तर ते आत्मतत्वच याचा आधार आहे. आत्मतत्वाच्या शिवाय ही माया खेळ करू शकत नाही. म्हणजे याचं ज्याला म्हणतो की आधार काय आहे? आधार आहे तेच एक ब्रह्मतत्व, आणि त्या ब्रह्मतत्वावरती ही माया सगळं खेळ करत आहे. आपण मागच्या वेळेस उदाहरण घेतलं होतं, समुद्रावरती लाटा किंवा समुद्रावरती बुडबुडे, काही पण घ्या, पाण्याशिवाय लाटेचं अस्तित्व नाही. तसंच ब्रह्मतत्वाशिवाय मायेचं अस्तित्व नाही. पण माझं खरं स्वरूप काय आहे? ब्रह्म. हे सगळं शरीर आणि हे सगळी माया ही कशी आहे? बुधबुधवत्क्षरम म्हणजे पाण्यावरती बुडबुड्याप्रमाणे आहे आणि क्षर आहे. पण माझे जे अनंत स्वरूप आहे ते कसं आहे? ते कधी न ढळणार, कधी न संपणार, सच्चित आनंद असं माझं स्वरूप आहे. याची चर्चा मागच्या वेळेस आपण सखोल केली होती. आज आपण 32व्या श्लोकाकडे जाऊया. देह अन्यत्वात् न मे जन्म जराकार्षलयादयः शब्दादि विषयैः संगो निरिंद्रिय तया न च.
देह अन्यत्वात् न मे जन्म जरा कार्श लयादयः शब्दादि विषयैः संगो निरिंद्रिय तया नच. काय अर्थ याचा? मी शरीराहून वेगळा असल्याने मला जन्म, जरा, जरा म्हणजे म्हातारपण, क्षय, मृत्यू इत्यादी नाही. तसेच मी इंद्रियरहित असल्याने शब्दादी विषयांबरोबर माझा काहीही संबंध नाही. विचारांची पुनरावृत्ती होत आहे. मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे की मी काय आहे, शरीर आणि दृश्यांपासून वेगळा आहे. पण त्याच विचारा मी शरीर नाही. आता हे गोष्ट आपल्याला अजून आपल्या मनावरती ठामपणे बिंबवण्याकरता त्याला अजून खोलवर जाऊन आचार्य त्याचा विवेचन करत आहे या 32व्या श्लोकाच्या माध्यमातून. आणि म्हणून त्याला मनन म्हटलं आहे. मनन कशाला म्हणतात आपण आत्ताच चर्चा केली होती. मनन त्याला म्हणतात की जेव्हा एखादा विचार जो मांडला गेलेला आहे त्याच्या संदर्भात जर काही शंका असतील तर त्या शंकाचं निराकरण करणं त्याला म्हणतात मनन. आणि म्हणून इथे मी शरीर आणि इंद्रिय नाही, मी अनंत स्वरूप आत्मा आहे. तर आपला आजचा बोध काय आहे? मी शरीर आहे. तर या बोधाला घालवण्याकरता आचार्य म्हणतात देह अन्यत्वात् न मे जन्म जरा कार्श लयादयः शब्दादि विषयैः संगो निरिंद्रिय तया नच. जर मी अनंत स्वरूप आत्मा आहे, मी शरीर नाही, तर शरीराचे सगळे जे काही दोष ते माझ्यावरती लागू पडले नाही पाहिजे. पहा, आपल्याला आचार्य सगळे काय सांगतात? अहम ब्रह्मास्मी, म्हणजे आपल्याला उपदेश करतात आणि ते सांगतात अहम ब्रह्मास्मी, आपल्याकडनं वदवून घेतात. पण आज आपण अहम ब्रह्मास्मी म्हटलं, हे कसं आहे? आचार्य म्हणतात त्यांच्याकरता ठीक आहे का? त्यांची ती अनुभूती आहे. आज आपली काय अनुभूती आहे की आपल्याला अनेक प्रकारची भीती आहे. सगळ्यात मोठी भीती म्हणजे मृत्यूची. जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये आपण सारखे सापडलेले आहोत. देहबोध आहे आपल्याला. आपल्याला खूप सिक्युरिटी कॉन्शियसनेस खूप आहे आपल्यामध्ये. आपल्याला चारी बाजूने आपल्याला पण स्वतःला सुरक्षित करू इच्छित असतो. का? कारण की देहबोध आहे. थोडं पण आपल्याला इन्सिक्युअर फील झालं की लागलीच आपण सिक्युअर होण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजच्या तारखेमध्ये हे आपण असं बोलणं अहम ब्रह्मास्मी आपल्याकरता ते योग्य नाही आहे, बिलकुल योग्य नाही आहे. का? कारण की जे महापुरुष, जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष आहेत, सर्व अवतार, थोर संत, ते अहम ब्रह्मास्मी म्हणतात. पण त्यांच्या जीवनात कोणती भीती नाही आहे. ते कोणत्याही परिस्थितीला कधीही घाबरत नाही. जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेले आहेत. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, अतिशय बोलका. वृंदावनच्या जंगलामध्ये ध्यान करायला बसलेले आहेत. 2 दिवस झाले कुठून अन्न सापडलेलं नाही आहे, म्हणजे अन्न मिळालं नाही आहे. काय करावं काही सुचत नाही. आणि दुपारची वेळ आहे आणि एका असं त्यांना एक मोठा दगड दिसतो, रॉक ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती ते बसतात आणि चला ध्यान करूया. आणि ते ध्यानाला बसतात आणि जेव्हा त्यांचं ध्यान भंग पावतं,
डोळे उघडतात तर समोर काय बघतात? साक्षात वाघ एक त्यांच्याकडे बिलकुल एकटक लावून बघत आहे. स्वामीजी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, फक्त मनामध्ये एकच विचार येतो, काय की मित्रा, मी पण उपाशी आहे आणि तू पण उपाशी आहे. मी तुला खाऊन माझी भूक शमवू शकत नाही, ते काही माझं सामर्थ्य नाही, पण मात्र तू मला खाऊन तुझी भूक तू शमवू शकतो, हे सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. तर ये आणि झडप घाल. बस हा विचार येतो आणि पुन्हा ध्यानात बसतात की आता हा काही मला सोडणार नाही आहे. पहा, साक्षात मृत्यूच्या बिलकुल ज्याला म्हणतो की फेस टू फेस, पण मनामध्ये कोणती भीती नाही आहे. मनामध्ये कोणतीही भीती नाही आहे. पण विधीला काही दुसरंच मान्य असतं. तो वाघ सतत जो टपलेला बसलेला असतो तो कोणत्या तरी कारणामुळे तिथून तो निघून जातो आणि बरेच वेळ झाला आहे आणि काहीच प्रतिक्रिया होत नाही आहे. म्हणून स्वामीजी डोळे उघडतात तर तो वाघ तिथे नसतो. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे अहम ब्रह्मा अस्मी, जोपर्यंत आपल्याला त्याचा बोध होत नाही असं बोलणं मुखातून ते योग्य होणार नाही. का? कारण की आपल्याला अनेक प्रकारची भीती, देहबोध याला सतत आपण चिकटलेले असतो, देहाला सतत चिकटलेले असतो. पण हे जे महापुरुष असतात ते देहाला कसं बघतात? साक्षी रूपाने. मी वेगळा आणि देह वेगळा. जसं मी आत्ता बघतोय की मी वेगळा आणि हा मोबाईल वेगळा माझ्यासमोर ठेवलेला, पूर्ण वेगळा, माझा त्याचा काही संबंधच नाही आहे. बिलकुल त्या पद्धतीने हे सगळे आचार्य महापुरुष लोक आपल्या देहाला तसंच बघतात. भगवान श्रीरामकृष्णांचे ते उदाहरण लक्षात घ्या की जेव्हा नारळ, सुक ज्याला म्हणतो, ते आधी तर हिरवं असतं, शहाळं ज्याला म्हणतो, पण ज्याला त्याला ठेवलं पण काही महिने त्यातलं पाणी वाळून जातं आणि पाणी वाळतं एवढंच नाही तर आतलं जे सुकं खोबरं ज्याला म्हणतो आपण, ती एक वाटी तयार होते आतमध्ये आणि मग त्याला सर पण असं वाजवलं तर खडखड खडखड आवाज येतो. भगवान श्रीरामकृष्णाचं जे उदाहरण आहे ते तसंच या महापुरुषांना ते जाणवतं की या शरीरामध्ये आत्मतत्व एकदम वेगळं आहे, उपाधिरहित आहे, अनंत आहे, शुद्ध आहे. पण आज आपला अनुभव काय आहे? मी शरीर आहे. तर जेव्हा आपल्याला हे शरीर आहे हा असा बोध आहे तर अशा बोधामध्ये अहम ब्रह्मास्मी बोलणं म्हणजे ब्रह्मबोधावर चर्चा करणं योग्य आहे. ब्रह्मबोधावर ध्यान करणं ते सुद्धा योग्य आहे. मी थोडंसं तुम्हाला अजून खोलवर घेऊन जाते बरं. साधारण लोक कसे असतात? काहीच झालेलं नाही आहे आणि उगीच अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, उगीच आपलं म्हणत असतात. आपण साधक आहोत, आपलं काही झालेलं नाही आहे, पण याचा अर्थ हा नाही ब्रह्मचर्चा झालीच पाहिजे, ब्रह्मबोधावरती चिंतन मनन झालंच पाहिजे. आपण तेच करत आहोत, नाही तर प्रगतीच होणार नाही. आणि ब्रह्मबोधावरती ध्यान, मी शरीर नाही, फक्त तोंडाने बोललं नाही पाहिजे. मात्र मी याव मी त्याव, जर आज मी तोंडाने बोलू लागलो अहम ब्रह्मास्मी तर तो माझा अहंकार बोलतोय, माझा अहंबोध बोलतोय. मी आशा करतो मला जे सांगायचं आहे ते मी कन्वे करू शकत आहे. हे वाक्य बोलता बोलता आता वर्ष होत आलं नाही की मला काहीतरी, कारण की आपली भेट होत नाही ना. शिवानंद हॉलमध्ये आपण असतो तर तुम्हाला बघून मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया बघून तो आनंद होत असतो की नाही कळलं आहे. आता मला काहीच कळत नाही, पण माझा विश्वास आहे तुम्हाला ते कळलं आहे. आपण काय केलं पाहिजे? अहम ब्रह्मास्मी
अजून चार इतर भक्तांना सांगितलं की अहो माझं असं झालं, मला तो निळा लाईट दिसला, मला पिवळा लाईट दिसला वगैरे, अशी वाचा कधी करू नये. पण ब्रह्मतत्वाचं चिंतन नेहमी करायचं, शास्त्र नेहमी वाचायचे, कारण की ते ब्रह्मतत्वच सांगतात, आपलं खरं स्वरूप सांगतात. आणि ब्रह्मबोधावरती सतत ध्यान, चिंतन, मनन, निधिध्यासन केलंच पाहिजे, तेव्हाच आपलं अज्ञान दूर होईल. फक्त तोंडाने बोललं नाही पाहिजे. जर तसं केलं तर आपणच आपली फसवणूक करणार. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनातला एक फार सुंदर प्रसंग आहे, अत्यंत बोलका. ठाकूरांनी सगळ्या प्रकारची व्यवस्था केली बघा आपल्याकरता. प्राणकृष्ण मुखोपाध्याय नावाचे एक गृहस्थ भक्त ठाकूरांकडे यायचे. ठाकूरांचे खूप निस्सीम भक्त, ठाकूरांचं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं. जानाई नावाच्या गावामध्ये ते राहायचे. खूप वेदांत वाचायचे आणि ते विशेष करून वेदांतामध्ये त्यांचा जो आवडता ग्रंथ होता प्राणकृष्ण मुखोपाध्यायाचा, वशिष्ठांनी जो उपदेश केला होता रामाला, तो ग्रंथ त्यांना खूप आवडायचा. पूर्ण वेदांत त्याच्यामध्ये, संपूर्ण वेदांत आहे, योग वशिष्ठ, ते खूप वाचायचे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? मी आकाशवत आहे. आकाशवत आहे आणि ब्रह्मतत्व आहे, बिलकुल जवळचीच गोष्ट आहे. आता यांचं काही झालेलं नाही आहे. आणि हे सारखं सारखं काय म्हणायचे, ठाकूरांपुढे सुद्धा म्हणायचे की मी आकाशवत आहे. ठाकूर म्हणायचे अरे असं म्हणत नसतात, असं बोलणं चांगलं नाही, मी आकाशवत आहे. पण आता काय नक्की स्वभाव काही जात नसतो. आणि झालं असं की त्यांच्यावरती काही परिस्थिती ओढावली आणि त्यांच्यावरती काही सरकारचा टॅक्स देणं बाकी होतं. तर टॅक्सवाले त्यांच्या घरी आले आणि त्यांना बजावून गेले, अमक्या अमक्या दिवशीपर्यंत जर टॅक्स नाही भरला तर तुमच्या घरातली भांडी कुंडी सगळी विकून टॅक्स वसुली करू आहे, आणि त्यातून जर भरपाई नाही झाली तर तुम्हाला बांधून घेऊन जाऊ आहे. आता हे ऐकल्यानंतर आता हे आकाशवत ब्रह्म हे आपल्या म्हणजे अत्यंत चिंतामग्न झाले, गालावर हात देऊन बसले ठाकूरांच्या प्रमाणे. ठाकूरांच्या म्हणजे ठाकूरांनी वर्णनं केली आहे की गालावरती हात देऊन बसला चिंतामग्न होऊन. ठाकूरांनी विचारलं का रे काय झालं? म्हणे होते टॅक्सवाले आले होते आणि ते म्हणत होते की जर टॅक्स नाही भरला अमुक अमुक तारखेपर्यंत तर तुमच्या घरातली भांडी कुंडी सगळी विकून आम्ही भरपाई करू आहे. तर ठाकूर गंमत करून म्हणतात, अरे मग तुला काय चिंता, तू तर आकाशवत आहे ना, तू तर ब्रह्म आहे ना. असं म्हणून ठाकूर याची कान उघडणी करतात. कारण की ब्रह्माला कसला टॅक्स, कसलं सुख आणि कसलं दुःख, सगळ्या गोष्टींची पलीकडे आहे. पण देहबोध असून असं म्हणणं मी ब्रह्म आहे, मी आकाशवत, खम खम म्हणजे आकाश, असं ते म्हणायचे प्राणकृष्ण मुखोपाध्याय. तर ठाकूरने त्यांची चांगली कान उघडणी, गंमत पण केली, टिंगल केलीच आणि केलीच पाहिजे. पण तेव्हा त्यांना समजलं की अरे वेदांत नक्की वाचला पाहिजे, सतत ब्रह्मबोधामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चिंतन करून, मनन करून, वाचन करून. पण जोपर्यंत देहबोध आहे तोंडाने कधी बोलू नये अहम ब्रह्मास्मी. अत्यंत चूक अशी ते होईल. असो तर ठाकूरांनी ते प्राणकृष्ण मुखोपाध्यायाची चांगलीच कान उघडणी केली. आता इथे या श्लोकामध्ये बंधू भगिनींनो की मी या शरीरापासून वेगळा आहे, दोन गोष्टी सांगितल्या आहे. देह अन्यत्वात् न मे जन्म जरा कार्श लयादय शब्दादी विषयी संगो निरिंद्रियज तया नच. मी शरीर नाही आणि मी इंद्रिय पण नाही, आणि
मी जर शरीर नाही तर शरीरामध्ये घडणारे सगळे बदल त्याचा माझा काही संबंधच नाही आहे. शरीरामध्ये होणारे बदल म्हणजे कोणते कोणते? सगळ्यात मोठा म्हणजे जन्म आणि मृत्यू. आत्मबोधसारखाच अजून एक ग्रंथ आहे तत्वबोध. त्या तत्वबोधामध्ये या शरीरामध्ये होणारे 6 बदल त्याची वर्णना केलेली आहे. जायते, अस्ति, वर्धते, अपक्षीयते आणि म्रियते. क्षमा करा, एक अजून आहे मध्ये विपरिणमते. जायते, अस्ति, वर्धते, अपक्षीयते, विपरिणमते आणि लास्टमध्ये म्रियते. म्हणजे आपण काय, शरीर कसं असतं आपलं? जन्माला येतो, जायते, अस्ति, त्याला अस्तित्व प्राप्त होतं. जायते, अस्ति, वर्धते, तो मोठा होतो. मग क्षीयते, त्याचा क्षय सुरू होतो. एकदम क्षय होतो का? नाही. त्याच्यामध्ये विपरिणमते. म्हातारपणी आपण आपल्या लोकांना जर खूप वर्षानंतर बघितलं ओळखू शकत नाही का? त्या शरीराचा पूर्ण बिलकुल विपरिणमते, पूर्ण विपरीत परिणाम झालेले असतात आणि सगळ्यात शेवटी म्रियते, मृत्यू पावतो. हे 6 बदल शरीरामध्ये घडतात असं तत्वबोध सांगतं. तर जर मी आत्मतत्वापासून, क्षमा करा, मी जर शरीरापासून वेगळा आहे आणि मी जर आत्मतत्व आहे, सच्चित आनंद आहे, तर हे सगळे बदल त्याचा परिणाम माझ्या स्वरूपावर झाला नाही पाहिजे. किंवा बदल जर घडत असतील, वर्धते, तेव्हा मी आनंदित झालो पाहिजे का? नाही. अपक्षीयते, तेव्हा मला दुःख झालं पाहिजे का? नाही. विपरिणमते, त्यात काही विपरीत परिणाम होत आहेत, दुःख झालं पाहिजे का? नाही. समोर मृत्यू येऊन ठेपलेला आहे, घाबरलं पाहिजे का? नाही. हे पहा, हे सगळे बदल शरीरामध्ये घडत असतात पण आत्मतत्वामध्ये नाही. आणि आपल्याला आचार्य हेच सांगत आहेत. हे पहा, आचार्य आपल्याला जे सांगत आहेत काय, की तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपावरती ध्यान करा. हा जो श्लोक आहे हे मननात्मक श्लोक आहे. मननात्मक म्हणजे काय? आधी जे काही सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भात जे काही शंका असतील त्याचं निरासरण करणे. आधीच्या श्लोकात सांगितलं काय, की शरीर आणि दृश्य याच्यापासून तू वेगळा आहे. शरीर आणि दृश्य हे जी सगळी माया आहे याच्यापासून तू वेगळा आहे. तू म्हणजे कोण? आत्मतत्व आपल्याला सांगतात ते आचार्य. मग आपल्या मनामध्ये प्रश्न आला, मग आपण विचार करू लागलो. आपण काय करू लागलो? मनन करू लागलो. जर मी शरीरापासून वेगळं आहे, माझं स्वरूप सच्चित आनंद अनंत आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वशक्तिमान आहे, तर मग या शरीरामध्ये बदलणाऱ्या जे काही बदल घडत आहेत त्याच्याशी मी घाबरलं का पाहिजे? दिस इज कॉल्ड मनन. आणि हे मनन कसं? सतत केलं पाहिजे बरं. कारण की आपण सतत घाबरलेले असतो. सतत आपण अनिश्चिततेमध्ये जगत असतो. माझं असं होईल का? माझं तसं होईल का? जेव्हा जेव्हा अनिश्चितता येते, पण मी शरीर नाही आहे, मग मला घाबरण्याचं कारण काय? या ब्रह्मबोधाचं सतत चिंतन करणं म्हणजेच मनन करणं. आणि त्या ब्रह्मबोधाचं ध्यान करणं. मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे, त्याला म्हणतात निदिध्यासन. ते पुढे येणार आहे. पण सध्या आपण काय करत आहोत? मनन करत आहोत, विवेक विचार करत आहोत. जेव्हा कधी आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की ज्यातून आपला देहबोध स्पष्टपणे प्रकट होत आहे, फक्त भीतीच नाही, आपण अनेक प्रकारच्या गोष्टींनी म्हणजे ज्याला म्हणतो की आपण आपला देहबोध जागृत असतो, अनेक प्रकारच्या घटना, आणि आपण सतत देहबोधमध्येच जगत असतो. कारण की आपल्या देहाप्रती आपलं ममत्व असतं, आसक्ती असते. आणि ती आसक्ती घालवण्याकरताच हे सगळे श्लोक जे दिलेले आहेत मनन करण्याचे.
थोडं काही आपल्या हाताला लागलं, पायाला लागलं, काही झालं, आपण खूप चिंतित होतो, असुरक्षित आपण म्हणजे इनसिक्युअर फील करतो, असुरक्षिततेचा अनुभव करतो आपण. शरीराची काळजी घेतली पाहिजे बरं. आता पहा, इथे म्हणजे फार मोठी एक अडचण आहे. अडचण म्हणजे काय की शरीराकडे लक्षच द्यायचं नाही का. झाला काहीतरी, इजा झाली, तो तिथे काहीतरी घाव झाला, तो सडतोय, नाही सडू दे, मी तर काही शरीर नाही आहे. अरे इकडे शरीरबोध तसाच आहे, हे तर निष्काळजीपणा झाला. त्याची जी काळजी घ्यायची ते काळजी घ्या, पण त्याच्याच बरोबर, कारण की अखेरकार हे शरीरच्या माध्यमातूनच आपल्याला साधना करून मोक्ष प्राप्त करायचं आहे. हे एक यंत्र आहे, या यंत्राची काळजी नाही घेतली तर आपण जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तिथे पोहोचू शकणार नाही. पण हां, काळजी घेताना त्यात आसक्त व्हायचं नाही आहे. हे सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत आहे बरं. कुठे आपण ममत्व येतं आहे, कुठे आसक्त होत आहोत, कुठे अलगर्जीपणा करत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःलाच शिकाव्या लागतील. की आपण जास्त आसक्त होत आहोत का, की आपण अलगर्जीपणा करत आहोत का. अलगर्जीपणा पण करायचा नाही आहे, ममत्व किंवा आसक्तीसुद्धा येऊ द्यायची नाही आहे. असा एक तो सम साधला पाहिजे. का? कारण की या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला मोक्ष गाठायचा आहे. या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला ते मोक्ष गाठायचा आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला आपल्या अंतःकरणावरती काम करायचं आहे. म्हणजेच काय की जिथे आपण ज्या अंतःकरणाच्या माध्यमातून आसक्त झालेलो आहोत या शरीरावरती, ती आसक्ती घालवायची आहे. ती कसं करून की मी शरीर नाही, आणि शरीरामध्ये होणारे बदल हे नैसर्गिक आहे. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती होऊ दे, पण मी तर अनंत स्वरूप आत्मा आहे. ॲट द सेम टाईम आपल्याला काळजी पण घ्यायची आहे. भगवान श्रीरामकृष्णांचा हात मोडला होता, घटना लक्षात आली. आता भगवान श्रीरामकृष्णांसारखे म्हणजे दिव्य महापुरुष अवतार, साक्षात अवतार, त्यांनी अलगर्जीपणा केला का? आणि मुहुर्मुहू समाधी लागती आहे. या क्षणी भक्तांशी बोलत आहेत, दुसऱ्या क्षणी उद्दीपन झालं आणि एखाद्या मृत देहाप्रमाणे त्यांचं शरीर लाकडासारखं होऊन जायचं. आणि असं दिवसात अनेक वेळा व्हायचं. पण जेव्हा त्यांच्या हाताला इजा झाली तेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने प्लास्टर करून घेतलं होतं. पहा, मी सांगतो ना, ठाकूरांनी काही बाकी सोडलेलं नाही आहे आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्याकरता. पण ॲट द सेम टाईम शरीराला किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा त्यांना ठाऊक होतं. त्यांना या सगळ्या गोष्टीची काही गरज नव्हती. पण अवतार काय नाही, त्यांचा प्रत्येक श्वास, प्रत्येक क्रिया, प्रत्येक शब्द हा तुमच्या आणि माझ्याकरता असतो. तर आपल्याला चिंतन काय करायचं आहे? मी शरीर नाही. शरीराच्या माध्यमातून घडणाऱ्या सगळे जे बदल आहेत त्यातून मला काही फरक पडत नाही आहे. पण ॲट द सेम टाईम या शरीराची काळजीसुद्धा घ्यायची आहे. काळजी घ्यायची आहे, आसक्त व्हायचं नाही आहे. आणि आपण काळजी घेता घेता इतकी काळजी घेतो की आसक्तच होऊन बसतो. बस इथे म्हणजे ते सेन्स ऑफ प्रपोर्शन म्हणतात त्याला. पहा, मराठीत त्याला नेमकं तर काय म्हणू, म्हणजे कोणाला किती महत्त्व द्यायचं आहे इथेच आपली गल्लत होऊन जाते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे की आजचा आपला बोध काय आहे की आपण देह
देहासक्त आहोत. तर आपण ब्रह्मबोधाचं ध्यान केलं पाहिजे, ब्रह्मचिंतन केलं पाहिजे, शास्त्राचं वाचन केलं पाहिजे, पण ॲट द सेम टाईम मुखाने अहम ब्रह्मास्मी बोललं नाही पाहिजे. का? कारण की तसं बोलणं आज आपल्याकरता ते मुळीच योग्य होणार नाही. तर हे जे इथे सांगतात की देह अन्यत्वात नमे जन्म जरा कार्श लयादय, की मला जरा नाही, मला जन्ममृत्यू नाही, मी या सगळ्यांच्या पलीकडे अनंत आत्मतत्व आहे. पुढच्या ओळीत काय सांगतात? फार महत्त्वाचं आहे. शब्दादी विषयैहि संगो निरिंद्रिय तयानच, मी शरीर पण नाही, शरीर नसल्याने होणारे बदल जे आहेत शरीरामध्ये त्यातून सुद्धा माझं काही घेणं देणं नाही आहे आणि मी त्यातून डिस्टर्ब झालो नाही पाहिजे. मला म्हातारपण आलं, आता कसं होणार? ते शरीरचं धर्म आहे, होणारच. आणि त्याच्याचबरोबर शब्दादी विषयैहि संगो निरिंद्रिय तया नच, मी इंद्रियसुद्धा नाही आहे, मी इंद्रियसुद्धा नाही आहे. आणि जर मी इंद्रिय नाही आहे तर इंद्रियांचे जे विषय मला प्रलोभित करत असतात त्यांच्याशी मी प्रलोभित का झालं पाहिजे? मननम. 31व्या श्लोकात मी पुन्हा सांगतो, आपल्याला आचार्यांनी सांगितलं की म्हणजे आपल्याला सांगितलं की तू या शरीर आणि या प्रकृतीच्या पासून वेगळा आहे. एतद्विलक्षणम, शरीरपासून पण तू वेगळा आहे आणि या निसर्गापासून, या मायेपासून तू वेगळा आहे, या अविद्येपासून तू वेगळा आहे. आणि जर तू वेगळा आहे, शरीरापासून जर तू वेगळा आहे, तर शरीरामध्ये होणारे बदल ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्याकडे म्हणजे त्याच्यापासून तू घाबरू नको, विचलित होऊ नको. आलं म्हातारपण तर आलं, झाला काही एखादा रोग तर झाला, रोग झाला त्याची काळजी घ्यायची, मात्र काळजी नाही करायची, आसक्त नाही व्हायचं आहे. आणि इंद्रियांचं जे म्हटलं की जर मी इंद्रिय नाही आहे, तर आता इंद्रिय म्हटल्यानंतर इंद्रियांचा स्वभावच कसा आहे? बाहेर बघणे, म्हणजे तो त्यांचा स्वभावच आहे. कारण की देवानी किंवा ईश्वराने इंद्रियांना तसंच बनवलं आहे, ती त्या इंद्रिया सतत हे बाहेरच धावत असतात. आणि जर इंद्रिया सतत बाहेर धावत असतात तर प्रत्येक इंद्रियांचे विषय आहेत त्यांच्याशी त्यांचा संपर्क येणारच, येऊ द्या. पण त्या विषयांशी त्यांना बघून किंवा त्यांचा अनुभव घेऊन आपण विचलित नाही झालं पाहिजे. का? कारण की मी आत्मा आहे, मी इंद्रिय नाही आहे, हे विचार करायचा आहे. रस्त्यावरती आपण जात आहोत आणि कुठेतरी एक मिठाईची दुकान आहे, तिथे मस्त गरम गरम समोसे तळत आहे तो हलवाई, नाक गेला वासामध्ये. आपल्याला विचलित व्हायचं काही कारण नाही आहे. का? कारण की आपण इंद्रिय नाही आहोत, आपण इंद्रिय नाही आहोत. काहीतरी कानावरती चांगले काही शब्द पडले, चांगले किंवा वाईट जे काही आहे, प्रलोभित करणारे, हे पहा, या गोष्टी आपण म्हणतो की वेदांताची साधना कशी करायची. नेमकं अनेकदा आम्हाला हे प्रश्न याला सामोरे जावं की नेमकं करायचं काय, नेमकं हे करायचं. हे जे मननन सांगतोय ना, जेव्हा जेव्हा प्रलोभनं समोर येतात आणि जे प्रलोभनं आपल्याला आपल्या ब्रह्मबोधापासून दूर नेतात, त्या सगळ्या विषयांपासून स्वतःला दूर खेचणे. जे सगळे शरीरबोध आपल्याला ब्रह्मबोधापासून दूर नेतात त्या शरीराला दूर करणे. पण शरीराची काळजी घेणे, मी सारखं सांगणार आहे आज. अलगर्जीपणा नाही करायचा, पण आसक्तसुद्धा व्हायचं नाही. बदल घडतात आहे शरीरामध्ये, घडू द्या. बदल घडतात आहे तर घडू द्या. आणि यातूनच त्याला म्हणतो ना की वैराग्य निर्माण होत असतं. पहा,
अशा प्रकारच्या सतत मनन केल्याने, विवेक केल्याने आपल्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण होतो. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्ण सांगतात वचनामध्ये की आपल्या जीवनामध्ये विषयांपासून दूर गेल्याने त्यानेच फक्त मोक्ष प्राप्त होत नाही, आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाप्रती प्रेमसुद्धा असलं पाहिजे. म्हणजेच भगवान श्रीरामकृष्णांची भाष्यामध्ये जर सांगितलं की संसाराशी वैराग्य होऊनच फक्त चालत नाही, ईश्वराप्रती अनुराग पण पाहिजे, नाही तर होणार नाही. संसाराप्रती फक्त वैराग्य आहे, वैरागी मी झालो, पण ईश्वराप्रती प्रेमच नाही आहे, यातून काही घडणार नाही, यातून काही घडणार नाही. ईश्वराप्रती प्रेम पाहिजे. अरे प्रेम जर असेल आत्मस्वरूपाप्रती तरच ते आपल्याला गवसेल ना. प्रेमच नाही जर आत्मस्वरूपाप्रती तर मग त्या वैराग्याचा काय फायदा. नुसतं एका प्रकारचा दगड होऊन राहू आपण. स्वामीजींच्या जीवनामध्ये पहा, जेव्हा ते कॉलेजमध्ये असताना सामान्य आकर्षणांप्रती ते बिलकुल त्यांचं पूर्ण ज्याला म्हणतो की पूर्ण एका प्रकारचं एक वैराग्यच होतं. एका प्रकारचं का वैराग्यच होतं. ज्या प्रकारची मुलं वागतात तसे स्वामीजी नाही वागायचे, म्हणजे वैराग्य होतं. पण त्याच्याच बरोबर त्यांच्या जीवनामध्ये एक स्पृहा काय होती. कलकत्त्याच्या सगळे त्यावेळेसचे उपलब्ध सगळे संत महात्मे त्यांच्याकडे जाऊन काय ते विचारतात की का हो ईश्वर बघितला आहे का, का हो ईश्वर बघितला आहे का. हे काय द्योतक आहे ही घटना. म्हणजे एका बाजूला आपले स्वामीजी साधारण सांसारिक प्रलोभनाकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे, ते त्यांना प्रलोभित करू शकत नाही आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ते सतत या शोधात आहे की कोणी ईश्वर बघितला आहे का. म्हणजेच काय की ईश्वराप्रती प्रेमसुद्धा आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून आल्या पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर घडून आल्या बंधू भगिनींनो तरच त्या गोष्टींना खरंच अर्थ असतो. इथे एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की वैराग्य म्हणजे ही वृत्ती असते, गुण नव्हे. आता हे पुन्हा काय भानगड आहे नवीनच. हे बा आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही वृत्ती असतात आणि त्या वृत्तींप्रमाणेच आपण वागतो. संस्कार म्हटलं तरी चालेल. एखादी गोष्ट आपण आपल्या जीवनात कधीच केलेली नाही आणि अचानकपणे आपल्याला ती कोणी करायला लावली किंवा फोर्स केलं, आपण तीव्रतेने विरोध करतो. मी नाही करणार तसं, कारण संस्कार तसे नाही आहेत, वृत्ती तशी नाही आहेत. तर आपण हे जे चिंतन मनन करत आहोत की मी शरीर नाही आणि शरीरामध्ये होणारे बदल हे नैसर्गिक आहे, म्हणून त्याच्या संदर्भात मी विचलित झालं नाही पाहिजे. मी इंद्रिय नाही आहे, तर इंद्रिय जे प्रलोभित होत असतात त्यांच्या विषयांपासून त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करणार. हे पहा, ह्या गोष्टी काही गुण नसतात. आपल्या जीवनामध्ये तसे संस्कार निर्माण करावे लागतील, तशी वृत्ती निर्माण करावी लागेल. वृत्ती म्हणजे काय, सतत तसं चिंतन केल्याने आपलं मेंदू तसंच चालेल आणि आपण तसंच वागू, बिलकुल तसंच वागू. आपण एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. वृत्ती म्हणजे नेमकी काय असते. आपण बघतो आपल्या घरांमध्ये जेव्हा एक नवीन बाळ जन्माला येतं, जेव्हा ते थोडं संज्ञान होतं, 1-2 महिन्याचं जेव्हा होतं, 2 महिन्याचं जास्त नाही बरं, त्याची नजर जेव्हा ओळखू लागते आणि त्याच्या तोंडासमोर जर आपण असं नुसतं बोट नेलं तर काय करते ते बाळ. बरोबर आहे. आपल्या सर्वांचा अनुभव आहे
की त्याच्या तोंडापुढे तुम्ही काही नेलं म्हणजे त्या बाळाला हे बाकी काही कळत नाही, त्या बाळाला बिलकुल निष्पाप निरागस असतं बिचारं ते. पण त्याच्या तोंडाच्या जवळ नुसतं आपण बोट नेलं, बोट नेल्याबरोबर तो तोंड आपला आ करतो. याला म्हणतात वृत्ती. जन्मापासून अनेक जन्मापासून सुरू आलेली आहे ती वृत्ती. बिलकुल त्याप्रमाणे आपल्या जे वृत्ती आहेत आज, की आपण शरीराशी आसक्त आहोत, आपली ती वृत्ती आज आहे, त्या वृत्तीला आपल्याला एकदम बदलायचं आहे. काय की आपल्या शरीरामध्ये होणारे बदल हे नैसर्गिक आहे, त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. हे शरीर वृद्ध होणार. ही वृत्ती म्हणजे जर ती वृत्ती झाली तर आपण म्हातारे झालो त्याचं दुःख नाही होणार. आणि काळजी पण घेऊ आहे बरं. शरीर वृद्ध झालं म्हणजे पहा, मला जे सांगायचं आहे ते नेमकं आय होप आय एम एबल टू कन्वे इट. वृद्ध झालो हो असं नाही. वृद्ध झालो तर त्याची काळजी मी घेतो आहे, पण वृद्ध झालो ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यातून दुःख निर्माण होणार नाही. वृत्तींना वळण लावण्याची आवश्यकता आहे. जर आपल्याला त्या शाश्वत अधिष्ठानाचे ध्यास किंवा त्याला प्राप्त करायचं आहे, तर या जगाच्या पलीकडे काहीतरी एक अशी गोष्ट आहे की या सगळ्या जगाचे ते अधिष्ठान आहे, त्याचा आपल्याला ध्यास धरावा लागेल. आणि त्याच्याकरता आपल्या या सगळ्या वृत्तींना, ज्या वृत्ती आहेत त्यांना बदलून नव्या वृत्ती आणाव्या लागतील. बिलकुल नव्या वृत्ती आणाव्या लागतील. त्या नव्या वृत्ती आल्या म्हणजे मग काय, प्रलोभनं आले काय, प्रलोभनं गेले काय, शरीराला म्हातारपण आलं काय, विपरीत परिणाम काही झाले का, त्यातून काहीही आपलं घडणार नाही आहे. तसंच वैराग्यसुद्धा आपल्या जीवनामध्ये हे इतकं नैसर्गिक होऊन जाईल मग जेव्हा आपण सतत चिंतन करू, कितीही प्रलोभनं आलेत. वैराग्य पण म्हणजे ही जी वृत्ती आहे, हे गुण कसे असतात, गुण म्हणजे आपण काय करतो की कदाचित काही काळापुरते ते गुण आपण अंगी बाणवतो. आलं का लक्षात? पहा, संस्कार आणि गुण याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे बरं. संस्कार म्हणजे कसे असतात की तो त्या माणसाचा धर्मच असतो. एखादी व्यक्ती इतकी विनम्र असते, अत्यंत विनम्र असते, तर त्याची विनम्रता काय आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ती व्यक्ती कधी रागवत नाही. त्याची वृत्तीच तशी झालेली, त्याचे संस्कार तसे आहेत. पण एखादी व्यक्ती समजा जरा उग्र स्वभावाची आहे आणि घरात आईला सांगितलं त्या मुलाला हे तू फार भांडतो बरं, बाहेर जरा तू सगळ्यांशी चांगला वागत जा, तर तो जेव्हा बाहेर वागतो तेव्हा चांगला वागतो, घरात आईशी उग्र वागतो. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की तो म्हणजे आपला उग्रताला थोडं कमी केलं आहे आणि तो जो गुण त्यांनी अंगी बाणवला आहे तो काही काळापुरता बाणवला आहे. म्हणजेच बाहेर जातो तेव्हा तो चांगला असतो, पण घरी आल्यावर त्याचं स्वरूप बाहेर येतं. याला म्हणतात गुण. पण एखादी व्यक्ती घरात किंवा बाहेर कशीही परिस्थिती आली पण त्याची तो विनम्रता सोडत नाही, त्याची ती वृत्ती असते. तर वैराग्य हे काय असलं पाहिजे बंधू भगिनींनो? वैराग्य ही वृत्ती आहे. वैराग्य ही आपल्या म्हणजे नसांमध्ये बिलकुल समाविष्ट झालेली पाहिजे. ठाकूर स्वामींच्या जीवनातले किती उदाहरण घ्यायचे, पण इतकी नैसर्गिक एक ती वृत्ती होती ठाकूर मातांजींची, स्वामीजींची. किती नैसर्गिक वृत्ती होती. ठाकूरांचं पावित्र्य, माताजींचं पावित्र्य,
ती पूर्ण जगविख्यात घटना आहे. फक्त संदर्भ म्हणून 2 मिनिटात सांगतो की दोघेही जण जवळपास 9 महिने एकाच खोलीत राहतात. काय अद्भुत घटना आहे, विलक्षण, जगाच्या पाठीवरती कुठेही घडलेली नाही. पण कधी पण दोघांच्या मनामध्ये अपवित्र विचार कधी आले नाही. जसे ठाकूर, माताजी तर कळसच पवित्रतेचा, आणि ठाकूर पण स्वतःची परीक्षा कशी बघतात. त्याच वेळेस प्रसंग आहे, एका दिवशी ठाकूरांच्या मनात हा भाव येतो. ते स्वतःच्या मनाला म्हणतात की हे पहा मना, आतमध्ये एक आणि बाहेर एक असं करू नकोस. हे स्त्री शरीर आहे आणि या स्त्री शरीराकरता संपूर्ण जग नुसतं वेड झालेलं असतं. संपूर्ण जगाकरता ही अत्यंत भोग्य वस्तू आहे. तुला भोगायचं असेल तर या शरीरावरती तुझा अधिकार आहे. स्पष्टपणे सगळ्या गोष्टी लीला प्रसंगामध्ये स्पष्टपणे मांडल्या गेलेल्या आहे. आणि असा विचार करून ठाकूर आपला हातसुद्धा पुढे नेतात. पण आपला हात पुढे नेतात आणि तत्क्षणी आपल्या जीवनाच्या अत्यंत उच्च समाधी अवस्थेला ते प्राप्त करतात. वृत्ती, पवित्रतेची वृत्ती, वैराग्याची वृत्ती. लक्ष्मीनारायण मारवाडी त्यांचे 10,000 रुपये जेव्हा ठाकूर नकारतात तर ते विचार करतात माताजींकडे जावं, त्या जरा प्रॅक्टिकल आहे. त्यासुद्धा नकार देतात. का नकार देतात? वृत्ती. म्हणजे हे जे वैराग्य किंवा हे जो त्याग हा इतका सहजगत्या त्यांच्या जीवनामध्ये होता की जसं ते लहान बाळ बिलकुल सहजगत्या तोंड आपलं आ करतं. त्याच्याकरता त्याला काही प्रयास करावे लागत नाही. आपण श्वास घेतो हे काय आहे? आपल्याला काहीतरी विशेष करावं लागतं का श्वास घेण्याकरता? लहान बाळ जन्माला आलं की त्याला श्वास घेण्याकरता काही करावं लागतं का? नाही. ही वृत्तीच आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये वैराग्याची वृत्ती झाली पाहिजे, जशी ठाकूर माताजी स्वामीजींची होती. स्वामीजींच्या जीवनात पण किती प्रसंग असे आहेत, जेव्हा संपूर्ण भारतामध्ये फिरत होते हे जाणून घेण्याकरता की माझ्या भारताला अवकाळा का प्राप्त झाली. किती राजे रजवाड्यांनी किती त्यांना विनंती केली. त्यांचे ते पांडित्य आणि त्यांचं ते बौद्धिक वैभव बघून लोक चाट पडायची. विशेष करून राजे रजवाड्याने ते काय त्यांना विनंती करायचे की तुम्ही आमचे मंत्री व्हा, आमच्याकडे राहा, तुम्हाला काय पाहिजे सगळं देऊ. पण ज्यांना या संपूर्ण जगाचं उद्धार करायचा आहे त्या अशा तुटपुंजे प्रलोभनात कधी पडत नाही. हे म्हणजे आपण आपला विषय काय चालू आहे की जर मी इंद्रिय नाही आहे तर मग या विषयांमध्येच्या प्रलोभनात मी का पडू. ही वैराग्याची वृत्ती, ही त्यागाची वृत्ती इतकी सहज आहे, जसं आपण श्वास घेतो तितकी सहज आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनातला सुद्धा एक फार मोठा बोलका प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या भेटीला जातात. तो इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त संदर्भ आहे म्हणून मी जरा 2 मिनिटात ही घटना सांगतो. आणि त्यांच्या भेटीने फार मुग्ध होतात महाराज. आणि मुग्ध झाल्यानंतर ही आपल्याकडे भारतामध्ये पद्धत आहे, साधू संतांची सेवा झाली पाहिजे. महाराज जेव्हा पुन्हा गडावर जातात तो त्यात अजून काही घटनामध्ये घडलेल्या आहे. त्यांना मारायला काही शत्रू तिथे आलेले असतात, मग त्यांना ते सापडतच नाही वगैरे वगैरे सगळं झालेलं असतं. पण शिवाजी महाराजांचा सुटका बिलकुल व्यवस्थित होतो तिथून. आणि एक सन्मान, एक प्रेम साधू संतांप्रती नजराणा पाठवतात. दागिने, सोन्याचे, हिरे, जवारा, चांदी हे सगळं बघून आधी आवळी खूपच प्रसन्न होतात नॅचरली. पण वस्त्रसुद्धा पाठवतात. पण ज्या वेळेस ते पाठवतात त्यावेळेस तुकाराम महाराज घरी नसतात. आणि हे सगळं नजराणा बघत असताना आवळी खूप खुश असते. पण तेवढ्यात तुकाराम महाराज घरी येतात आणि साभार, सप्रेम ती सगळी भेट परत करतात. का
कारण की आम्ही त्या आनंदात आनंदी राहणारी लोक हो. महाराज म्हणतात त्या आनंदात आनंदी राहणारी लोक हे घेऊन आम्ही काय करणार आहे. हे कोण म्हणू शकतं? ज्याला हे माहीत आहे की मी इंद्रिय नाही आहे आणि हे सगळे इंद्रियांचे विषय यांच्या मागे लागल्याने माझ्या स्वरूपापासून मी च्युत होणार. आणि हे मुद्दाम का तुमच्यापुढे मांडलं की हे गोष्टी असं का होतं? कारण की त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य ही वृत्ती आहे, त्याग ही वृत्ती आहे. जसं आपण श्वास घेतो सहजगत्या, त्याच्याकरता आपल्याला काही विचार करून श्वास घ्यावा लागत नाही की आता मी श्वास घेतो बरं तर 2 मिनटं, असं करतो का आपण? नाही. मी बोलतोय, श्वास घेतोय, तुम्ही ऐकताय, श्वास घेताय. इट इज व्हेरी नॅचरल, वृत्ती आहे. तसंच या संत महापुरुषाच्या जीवनामध्ये शरीर नाही हा बोध एकदम वृत्ती असते. म्हणून शरीरामध्ये होणारे बदल ते त्यांना विचलित करत नाही. आणि मी इंद्रियसुद्धा नाही म्हणून कोणतेही प्रलोभन किंवा कोणतेही विषय त्यांना कधी प्रलोभितसुद्धा करत नाही. त्या सगळ्या विषयांचा त्याग ते फार सहजगत्या ते करू शकतात. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुद्धा बंधू भगिनींनो या प्रकारचे हे जे खूप सहज ज्याला म्हणतो आपण की एक वृत्ती आपली बदलली पाहिजे. अर्थातच आज आपली वृत्ती काय आहे? मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे आणि म्हणून आपण प्रलोभितसुद्धा होत असतो. पण कुठेतरी आपल्या बुद्धीमध्ये जागरण आलेलं आहे. तर आपली जी आज वृत्ती आहे त्या वृत्तींना आपल्याला त्याच्यामध्ये आमूल बदल आणण्याची आवश्यकता आहे. पुन्हा सांगू इच्छितो की ठीक आहे, शरीरामध्ये बदल हे घडणारच आणि जे आपल्या हातात नाही आहे. आपण कितीही आटापिटा केला तरी मूल लहानचं मोठं होणार, मोठ्याचं अजून मोठं होणार, प्रौढ होणार. कितीही आटापिटा केला तर तो पुन्हा काही लहान होणार नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही विपरीत परिणाम घडणार ते घडणारच आहे. तर शरीरावरती आसक्त न होता शरीरामधले बदल त्यांना ज्याला म्हणतो की त्या निसर्गामध्ये होणारे बदल या अर्थामध्ये त्यांना स्वीकार केलं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर हेच शरीर आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणारं एक यंत्र आहे म्हणून याची निगासुद्धा राखली पाहिजे. निगा राखली पाहिजे पण आसक्त होऊन नव्हे, निरासक्त होऊन. जितकं महत्त्व दिल्या गेलं पाहिजे तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर हा सुद्धा एक विचार की मी इंद्रिय नाही म्हणून मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. जेव्हा मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, ह्या 2 वृत्ती आपल्या जीवनामध्ये एकदम आपल्या वृत्ती होऊन जातील, आपले संस्कार होऊन जातील, तेव्हा मोक्ष आपल्याला बिलकुल हातावरती आवळ्यासारखा दिसणार. एक प्रश्न 1 मिनिटात संपवतो, वेळ होत आलेली आहे. आपल्यामध्ये बदल घडत आहे हे आपल्याला कळतं का? तर पुन्हा मला इथे भास्करेश्वरानंदजी महाराजांचं एक वाक्य जे मोठ्या महाराजांकडून अनेकदा ऐकलेलं आहे ते सांगून तिथे आपण थांबूया की हे बा, जसं जसं आपण या सगळ्या गोष्टींना खूप गांभीर्याने घेतो आणि हळूहळू पाऊल टाकतो तर बदल नक्की घडतो. पहा, लहान मूल जन्माला आल्यानंतर जेव्हा ते चालण्याचा प्रयत्न करतो तर त्या प्रयत्नामध्ये तो अनेक वेळा पडतो, पण जितक्या वेळा पडतो तितक्या वेळा तो उभासुद्धा राहतो आणि तेव्हाच त्याच्या प्रयत्नाला यश मिळत असतं. तर आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू, 10 वेळा प्रयत्न करू तेव्हा आपण 2दा आपले प्रयत्न
त्यांना यश प्राप्त होईल, 8 वेळा कदाचित अपयशी होऊ, पण एक वेळ अशी येईल की आपण 10 पैकी 10 वेळात आपल्याला यश मिळेल. त्याच्याकरता धैर्याची आवश्यकता आहे. आणि हे धैर्य आपल्याला तेव्हाच लाभू शकतं जेव्हा आपण ब्रह्मबोधाचं चिंतन करू, ब्रह्मतत्वाचं मनन करू, वाचन करू. पण तोंडाने बोलायचं नाही, मी पुन्हा सांगतो आहे बरं. नाही तर ते प्राणकृष्ण मुखोपाध्यायासारखं होईल आपलं. मुखाने बोलायचं नाही आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, ब्रह्मबोधाचं चिंतन करायचं आहे. मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी प्रलोभनाला बळी पडणार नाही. शरीरामध्ये बदल हे घडतच राहणार. योग्य ती शरीराची काळजी घेईन, ब्रह्मबोधाचं चिंतन करीन, पण मुखाने बोलणार नाही आहे अहम ब्रह्मास्मी, आज तरी नाही बोलणार. आणि असं जेव्हा आपण सतत हे मनन करू तर काय होईल, भास्करेश्वरांजी महाराजांच्या भाषेमध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पर्सनॅलिटी, ट्रान्सफिगरेशन ऑफ कॉन्शियसनेस, क्षमा करा मी उलटं बोललो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड ट्रान्सफिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी, असं महाराज म्हणजे भास्करेश्वरांजी महाराज म्हणायचे. आणि हे वाक्य मोठ्या महाराजांच्या मुखातून अनेक वेळा हे आम्ही सगळ्यांना खूप, तुम्ही पण सुद्धा ऐकलं असेल. ट्रान्सफॉर्म म्हणजे हे जे बदल कसा घडतो की जसं जसं आपण आपल्या या वृत्ती आपल्यामध्ये घडून येतील आहे, तर वृत्ती जेव्हा घडून येतील तेव्हा हळूवारपणे, इतक्या हळूवारपणे की कदाचित आपल्यामध्ये बदल घडतो हे आपल्यालाच कळणार नाही, पण लक्षात येतं ते. ज्या गोष्टी आपल्याला काल आवडत होत्या ते आज आवडत नाही आहे, लक्षात येतं नाही असं नाही. म्हणजेच ते काय होऊन राहिलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड ट्रान्सफिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी. या श्लोकाचं विवेचन बंधू भगिनींनो इथे पूर्ण होत आहे. पुढच्या वेळेस मी मन नाही आणि मनाचे विकारसुद्धा मला डिस्टर्ब करू शकत नाही असा तो श्लोक आहे, पण त्याचं विवेचन आपण येत्या बुधवारी करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. येत्या शुक्रवारी भगवद्गीतेवर आपला वर्ग होणार आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.